आपल्याला घरामध्ये आजी-बाबांकडून किंवा आई-वडिलांकडून गूळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. परंतु आपल्याला माहीत नसतं किंवा जी नवीन पिढी आहे त्यांना माहीत नसतं की गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यावर काय होते? गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे काय फायदे आहेत? गूळ आणि शेंगदाणे जर आपण एकत्र खाल्ले तर हिमोग्लोबिनसाठी ते चांगले आहे का? आणि गूळ आणि शेंगदाणे आपण एकत्र खाऊ शकतो का? असे प्रश्न बरेच लोकांना आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. एक काळ असा होता की महाराष्ट्रातील कोणत्याही घरात आलेल्या पाहुण्यांना आल्या आल्या पाणी आणि खाण्यासाठी गूळ शेंगदाण्याची वाटी पुढे केली जायची. आता हल्ली हे प्रमाण कमी झालं असलं तरी यामुळे गूळ शेंगदाण्याचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं. आजही अनेक घरामध्ये गूळ शेंगदाणे आवडीने खाल्ले जातात, कारण ते एकत्र खाल्ल्यानंतर त्यांची चवही तितकीच भन्नाट लागते. विशेष म्हणजे ते खाल्ल्यानंतर भूक तर भागतेच, शिवाय ते दोन्हीही पदार्थ पौष्टिकतेने पुरेपूर आहेत. शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्याचे विविध फायदे मिळू शकतात. आता आपण पुढे तेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नॅचरल स्वीटनेस म्हणजे नैसर्गिक गोडवा. गूळ हे ऊस किंवा खजुराच्या रसापासून बनवलेला एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. अर्थात आपल्याकडे गूळ हा ऊसापासूनच बनवला जातो. हा अनरिफाईंड असतो आणि रिफाईंड साखरेच्या तुलनेत अधिक पोषक घटक त्यामध्ये असतात. डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे पचनसंस्थेचं आरोग्य. गूळ शरीरातील पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करून पचनास मदत करू शकतो. हे बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आणि आतड्यासंबंधी आरोग्याला प्रोत्साहन देण्यास मदत करते असं मानलं जातं. पूर्वी लोक जेवणानंतर गुळाचा खडा खायचे. आता देखील काही लोक जेवणानंतर किंवा जेवता जेवता आपल्या ताटामध्ये थोडा छोटा गुळाचा खडा घेतात आणि जेवण करत असताना त्याला चाखतात. त्याचं हेच कारण आहे की गूळ हे आपल्या पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं. जुन्या लोकांना हे शास्त्र आधीपासूनच माहिती होतं. धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो, परंतु यशाच्या मागे धावत असताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पौष्टिक खाद्यपदार्थाऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो, ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. परंतु फास्ट फूडऐवजी असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्याला हेल्दी असतात व खायला देखील स्वादिष्ट असतात. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि दुपारची वेळ असेल तर अशा वेळेस तुम्ही गूळ शेंगदाणे खा, कारण शेंगदाण्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यासाठी मुठभर शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घालून ठेवा व सकाळी किंवा दुपारी गुळासोबत खा. यामुळे पोट भरलेले राहते, शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते, यासह रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. पूर्वीपासून गूळ हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. गूळ हा गोड धोड पदार्थ बनवण्यात वापरला जातो. त्याचबरोबर विविध औषधामध्ये गूळ वापरला जातो. थंडी खूप वाढते अचानक हिवाळ्यामध्ये. हिवाळा काहींना मानवतो तर काही आजारी पडतात. शेंगदाण्याची चिक्की सगळ्यांनीच खाल्लीच असेल. आज आपण शेंगदाण्याची चिक्कीचे देखील महत्त्व जाणून घेणार आहोत. गरोदर महिलांना गूळ शेंगदाणे खाण्याचे खूप फायदे असतात. गरोदर महिलांनी गूळ शेंगदाणे खाल्ल्याने त्यांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं, तसेच युटिरसचं फंक्शन प्रॉपर होतं. गूळ शेंगदाणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक ठरतात. तर चला एक एक करून जाणून घेऊया गूळ शेंगदाणे हे गरोदर महिलांच्या स्वास्थ्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत. गूळ शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असतात, त्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला कंबरदुखी सारखे त्रास असतील तर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे नक्की खा. याच्यात कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम तुमचं दुखणं वगैरे कमी करत असतं. जर अंगात कॅल्शियमची कमतरता नसेल तर भरपूर गुडघे दुखणे, कंबर दुखणे यासारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागत नाही. गुळामध्ये आयरन असतं
आणि गूळ आणि शेंगदाणे जर आपण खाल्ले, याच्यामुळे आपल्या रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि मग अशक्तपणा वगैरे सारखे त्रास असतील तर ते कमी होतात. जर तुमच्या अंगात अशक्तपणा असेल, कोणीही वृद्ध व्यक्ती असेल, लहान मुलगा असेल किंवा कोणी जवान तरुण व्यक्ती असेल, जर त्यांना अशक्तपणा येत असेल तर त्यांनी रोज सकाळी अंशपोटे म्हणजे काही खाण्यापिण्याच्या अगोदर गूळ आणि शेंगदाणे नक्की खावेत. मूठ भरून गूळ आणि थोडासा शेंगदाणे जर आपण खाल्ले तर त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यातून भरपूर प्रथिने मिळतात, प्रोटीन्स मिळतं, आयर्न मिळतं आणि आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते बरोबर होतं आणि लेव्हलला येतं. बॉडी देखील बनते. जर तुम्ही पैलवान असाल किंवा तुमचं शरीर हे सुरकुतलं असेल, बारीक असाल, तर तुम्ही जेवणानंतर 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे आणि थोडासा गूळ खा. असं केल्याने तुम्हाला जेवणही चांगलं पचतं आणि तुम्हाला जेवणामध्ये काही प्रथिने, प्रोटीन्स हे योग्य प्रमाणात मिळालं नसेल, तर जेवणानंतर गूळ खाल्ल्याने, शेंगदाणे खाल्ल्याने त्याचा भर होतो आणि मग तुमची बॉडी ही ॲटोमॅटिक बनत असते. पूर्वीच्या काळी जे काही कुस्ती खेळणारे पैलवान गडी असायचे, ते गूळ आणि शेंगदाणे नेहमीच नक्की खायचे सकाळी किंवा संध्याकाळी जेवल्यानंतर. त्यामुळेच पूर्वीचे पैलवान एवढे आपल्याला धष्टपुष्ट दिसायचे. तर आपण जेव्हाही शेंगदाणे खातो किंवा गुळासोबत शेंगदाणे खातो, ते शेंगदाणे भाजलेले हवेत की कच्चे? मित्रांनो, शेंगदाणा हेल्दी स्नॅक म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर याचा केला जातो. सर्वांमध्ये हा आवडता नाश्ता आहे. ते कच्च्या स्वरूपात असो, उकडलेले किंवा भाजलेले असो, शेंगदाणे आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जे अनेक आरोग्य फायदे आपल्याला देतात. कच्चे, वाफळलेले, भाजलेले, खारट, चवीनुसार किंवा साधे अशा अनेक प्रकारात शेंगदाणे येतात. भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणे कोणत्या स्वरूपात सेवन करणे चांगले आहे, हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, कच्चे शेंगदाणे आरोग्यदायी असले तरी लोक भाजलेले आणि खारवलेले शेंगदाणे विकत घेताना आपल्याला दिसतात, कारण ते चवीला स्वादिष्ट असतात. विशेषतः थंड वाऱ्याच्या दिवसात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भाजलेले शेंगदाणे माफक प्रमाणात खाल्ल्यास चांगले असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होऊ शकतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा कच्चे शेंगदाणे विकत घेण्याचा प्रयत्न करा, कारण त्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. ह्या लोकांनी खाऊ नयेत शेंगदाणे आणि गूळ. तर मित्रांनो, आपल्याला जर माहिती नसेल तर कोणी शेंगदाणे आणि गूळ खाऊ नये, तर याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत. शेंगदाण्यामध्ये अनेक गुणधर्म असूनही काही लोकांनी त्याचे सेवन करू नये, कारण नटची ॲलर्जी असलेल्या म्हणजे शेंगदाण्याची ॲलर्जी असलेल्या लोकांना यामुळे काही धोका होऊ शकतो. त्यांना काही उलट प्रतिक्रिया होऊ शकतात. ज्या लोकांना याची ॲलर्जी असेल, या अशा लोकांना नायफॉलिक्स सारखी प्रतिक्रिया होऊ शकते. या लक्षणामध्ये धाप लागणे व श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, उलट्या, शरीरावर सूज येणे, चक्कर येणे इत्यादी सारखे लक्षणे आढळतात. तर ज्या लोकांना ॲलर्जी असेल, शेंगदाणे खाल्ल्यानंतर तुम्हाला धाप लागत असेल, जळजळ होत असेल, खाज येत असेल, तर समजा की तुम्हाला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे. तर या लोकांनी शेंगदाणे खाणे टाळावे. तर मित्रांनो, तुम्हालाही हेल्दी राहायचं असेल तर तुमच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणानंतर तुमच्या आहारामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा समावेश नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला देखील एक लाईक करा. धन्यवाद.